निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघा काही कालावधी शिल्लक आहे. 2 तारखेला मतदान आहे. प्रचाराची रणधुमाळी आता चांगली पाहायला मिळते. मी सध्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे. यातील उमेदवार संजय राठोड हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ते आपल्या सोबत आहे. मला सांगा, आता तुम्ही तुतारी या निशाणीवर निवडणूक लढवत आहे, काय नेमकं विजन तुमचं असणार आहे आता या निवडणुकीत? हे बघा, काही दिवसापासून काही वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नगर परिषद आहे. माझ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत कुठलाही विकास झालेला नाही. तुम्ही बघा, एकदम बिकट अवस्था झालेली आहे प्रभागाची. आता आमच्यावर जर आमच्याकडे तुम्ही सत्ता दिली, जनतेच्या आशीर्वादाने आम्ही जनतेचे कुठलाही एकही प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आता इथल्या अंगणवाडीचा प्रश्न असू द्या, स्वच्छालयाचा प्रश्न असू द्या, महानगरचा तो नालीचा ड्रेनेजचा विषय आहे, रस्त्याचा विषय आहे, आम्ही हे सगळ्या गोष्टी मार्गी लावू. आता तुम्ही मतदाराची गाठी भेटी घेत आहे, काय कुठल्या समस्याला मतदारांना सामोरे जावं लागतं, नेमकं कुठल्या त्यांच्या समस्या त्यांनी तुम्हाला सांगितलं? हे 18 दिवसाला 20 दिवसाला पाणी येते. लोकांना पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. इकडे स्ट्रीट लाईटचा विषय आहे. पुन्हा रस्त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे इथं या प्रभागात. आपण निवडून आल्यावर त्यांच्या पूर्ण समस्या साकार करताल का, पूर्ण करताल? 100% करणार. इथं अंगणवाडीचा प्रश्न आहे, शिंदेनगरचा शौचालयाचा सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न आहे. आणि आपल्याकडे जर आपण आम्हाला जर आशीर्वाद दिले जनतेने, तर आम्ही जितके आम्ही वचन दिलेले आहेत, आमच्या वचननाम्यात आहे, हे सगळे आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आता सार्वजनिक शौचालय, कचरा गाडी आहे, अंगणवाडी आहे, एक ओपन प्लेसचा विषय आहे, अँब्युलन्सचा विषय आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही मार्गी लावू. आता कुठेतरी भारतीय जनता पार्टी देखील, इथले दोन्ही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत, विकासाच्या जोरावरती देखील दावा करतायत की इथली जनता आम्हाला निवडून दिली. एकही विकास केलेला नाही. काय सांगत असतील? कुठं तू लोक जनतेपुढे तोंड घेऊन जात नाही साहेब. आता तुम्हाला सांगतो, इकडे शंकरनगर आहे, यशवंत नगर आहे, तिकडं रातोरात मुरुम फेकलं. आता 9 वर्षात तुम्हाला टाइम भेटला नाही की 9 वर्षात तुम्ही एकही काम नाही केलं. आता इलेक्शन लागलं, मतदान मागण्यासाठी तुम्हाला मतदान मागायला सुद्धा जात नाही. रातोरात मुरुम फेकून JCBने लेवल करून कामाची सुरुवात केली म्हणून असं लोकांना आम्ही दाखवत आहे, बाकी काही नाही. कुठेतरी आता आमदार नारायण कुचे देखील म्हणतात अंबरचा विकास मी केलेला आहे, भैया साहेबाचे मंत्री असताना देखील त्यांना तो विकास करता आलेला नाही, असं देखील त्यांनी आरोप केला. साहेबांनी काय विकास केला हे जनतेला माहिती. आमच्याकडे जेवढे पुरावे आहेत तेवढे तुम्ही दाखवा. तुम्ही एखादं काम केलं ते दाखवा आम्हाला. हे आमच्या ज्या नाट्यगृह असेल, तहसील असेल, पंचायत समिती असेल, 100 खाटाचं बेड हॉस्पिटल आणले, जिल्हा रुग्णालय आणले, आपलं सेशन कोर्ट आणले, मसोदे देवी, अंबरचे आराध्य दैवत मसोदे देवीचं जे डेव्हलपमेंट आहे ते साहेबांच्या काळात झालेले. रोड रस्ते आताही 12 वर्षापूर्वी 2011, 2012, 13ची गोष्ट आहे, त्यावेळेसचे जे रस्ते आणखी बी ती रस्ते तशाला तसेच आहे. तुम्ही बघा कुठं कुठं जा, काही परिसरात आहे, काही वार्डात आहे. आणि भारतीय जनता पार्टीने रोड केलेला आहे. आताच नारायण कुचे साहेबांच्या ऑफिस समोरून जे रोड केलेला आहे त्याची किती बिकट अवस्था झालेली आहे. आणि आपला चक्री चौकातला विषय आहे तो महाराष्ट्र द्वारपर्यंतचा, त्या रोडची अवस्था बघा. तो डबल रोड करण्यात आला. शेवटचा प्रश्न, मतदार तुम्हाला निवडून देतील? 100% जनतेचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. 100% जनता आम्हाला निवडून देणार. नक्कीच त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधल्या समस्या देखील पूर्ण सांगितलेल्या आहे. भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही नगरसेवकांनी इथं पाहिजे तसा विकास केलेला नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं. मी नक्कीच मला जनता ही इथली निवडून देईल असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी कॅमेरामन अरविंद सुरगेसह मी मंगेश कारके, अंबड.